नमस्कार मित्रांनो, वेलकम टू फुकेत क्रॅबी पार्ट 2 क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुढच्या प्रवासाच्या गमती ऐकायच्यात ना तुम्हाला. चला तर मग. फुकेतची कार जर्नी म्हणजे माइंड ब्लोईंग ट्रीट आहे. हिरवीगार झाडे आणि सुंदर हवा. अँड फायनली वी रीच टायगर किंगडम. ऐकताना पण जरा थ्रिल वाटत होते हा, कारण टायगरला अगदी जवळून बघायला मिळणार होते. एक्साइटमेंट, भीती आणि ॲडव्हेंचरस तिन्हीचं एकदम डेडली कॉम्बिनेशन होतं. स्मॉल, मीडियम आणि बिग टायगरमधून आम्ही मीडियम टायगर निवडला ऑफकोर्स. आणि थोडंसं धाडस आणि थोडंसं घाबरून भरपूर फोटो काढून घेतले. मेडल नाही पण काहीतरी जिंकल्याची भावना. नेक्स्ट स्टॉप कॅरन व्ह्यू पॉईंट. त्या हिल टॉपवरनं तो निळाशार समुद्र, ती पसरलेली बेटं, थंडगार वारं. बास काही नकोय, इथंच थांबूयात असं मनात आल्याशिवाय राहत नाही. नेक्स्ट डे क्रॅबी. पहिला स्टॉप एमराल्ड पूल. हे त्याच्या नैसर्गिक हिरव्या पाण्यासाठी खूप फेमस आहे. कधी कधी ना डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त सुंदर असते. तोच हा स्पॉट आहे. दाट जंगलातनं काढलेला तो पाथवे, वाहणारे तिकडले छोटे छोटे झरे, काय मस्त वाटत होतं. पाण्यात पाय घालून बसणं तो बनताय यार. थोडी मस्ती, थोडे रील्स, बरेचसे फोटो असं कैद करत आमची जर्नी पुढे चालली होती. लेडीज आणि शॉपिंग म्हणजे झालंच पाहिजे. या सर्वांमधून शिंपल्यांपासून बनवलेले ट्रेज आणि झुंबर मी खरेदी केले. फुकेतमध्ये आम्ही पर्ल फॅक्टरीला व्हिजिट केली तेव्हासुद्धा आम्ही काही शॉपिंग केली होती. तसंच काजू फॅक्टरीला सुद्धा आम्ही व्हिजिट केलं होतं. बाजारात फिरत असताना आम्ही काही लोकल फूड नक्कीच ट्राय केलं. हो, पण आम्ही पडलो पुणेकर म्हणजे काय, चवीसाठी हाजून भटकायचं होतं. आणि तिकडे गेल्यावर तिकडचं अमृतसरी हॉटेलमध्ये जाऊन यथेच्छ भोजन केले. कसं आहे ना, बाहेरच्या देशात गेल्यावर आपलं जेवण, आपली माणसं आणि आपल्या पाट्या हे बघून ना मन एकदम प्रसन्न होतं. क्रॅबीचे बीचेस म्हणजे इतकं सुंदर आहेत की तिथे गेले की मूड इन्स्टंटली चेंज होतो. स्वच्छ पाणी, गोल्डन वाळू, काम वातावरण, परफेक्ट एस्केप फ्रॉम डेली लाईफ. त्याच्यासाठीच तर आपण तिथं गेलेलो असतो ना. आणि म्हणूनच आम्ही नेक्स्ट डेची 7 आयलंड टूर कॅन्सल केली होती. कारण ट्रिपमध्ये काय ना काहीतरी मिस होणार, पण हे मिस करायचं नव्हतं. कॉफीचा घोट घेत या सुंदर नजाऱ्याचा आनंद घ्यायचा होता. कारण प्लॅन सोपा होता. फुल रिलॅक्सेशन मोड. मसाज घ्यायचं, पूलमध्ये आनंद घ्यायचा, छान गाणी ऐकत सनसेट एन्जॉय करायचा आणि भरपूर आठवणी गोळा करायचा. ट्रॅव्हल व्लॉग आवडल्यास प्लीज मला सबस्क्राईब